हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? मी अक्षय चव्हाण. मागच्या काही वर्षांपासून मी अकाउंट्स फील्डमध्ये काम करत असून माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसवरती मी तुम्हाला सोप्या भाषेत अकाउंटिंग शिकवत आहे. तर आजचा टॉपिक आहे, पहिला आपण वळूयात अकाउंट्स पेबलकडे. तर अकाउंट्स पेबल म्हणजे काय? अकाउंट्स पेबल म्हणजे अ, एका वेंडरने आपल्याला सर्व्हिस किंवा गुड्स दिले आहेत आणि इन्व्हॉइस पण त्याचं आलं आहे. आणि आपल्याला नेसेसरी जे कंपनीच्या पॉलिसीनुसार अप्रूव्हल वगैरे आहेत, ते सगळे मिळाले आहेत. पण आता फक्त पेमेंट करणं पेंडिंग आहे. म्हणजे कंपनीने एक्सेप्ट केलं आहे, की आपल्याला या वेंडरला एवढे पैसे देणे आहेत. तर त्याला आपण अकाउंट्स पेबल असे म्हणतो. तर एका उदाहरणातून आपण समजून घेऊयात. म्हणजे आपल्या एका स्टाफचा लॅपटॉप खराब झाला. तर लॅपटॉप रिपेअर करायला अ, अक्षय कं अक्षय कॉम्प्युटर्स म्हणून एका वेंडरकडे आपण दिला आणि लॅपटॉप रिपेअर करून त्याने आपल्याला रिटर्न केला आणि आपल्याला एक ₹10,000 इन्व्हॉइस दिलं आणि आणि आपल्याला नेसेसरी अप्रूव्हल मिळालं त्याचं. तर आपण त्याला पुढच्या महिन्यात आपण त्याला अ, पैसे पे करणार आहोत. तर आता आपण सध्याला फक्त त्याचं इन्व्हॉइस अकाउंटिंग किंवा आपल्या आपल्या बुक्समध्ये रेकॉर्ड करून घेतलं आहे. तर ते आपण कसं रेकॉर्ड करणार, की त्याची जर्नल एंट्री अशी होईल, की आपल्याकडे खर्च आलाय. तर खर्च आलाय म्हणजे कॉम्प्युटर अँड रिपेअर्स अकाउंट डेबिट टू अक्षय कॉम्प्युटर्स. म्हणजे अक्षय कॉम्प्युटर्सला आपल्याला ₹10,000 देणे आहेत, असं आपण एक एंट्री पास केली. तर या या एंट्रीला या या अमाउंटला आपण अकाउंट्स पेबल असे म्हणणार. तर आता आपण वळूयात प्रोव्हिजनकडे. प्रोव्हिजन म्हणजे नक्की काय? प्रोव्हिजन म्हणजे अशी गोष्ट जी अ, अजून आलेली नाहीये, पण आपल्याला माहिती आहे, की ती पुढे जाऊन येणार आहे, की म्हणजे असा खर्च, की जो पुढे जाऊन येऊ शकतो, त्याच्याने आपल्याला लॉस होऊ शकतो. अशी गोष्ट ती आपण आत्ताच त्याचं एक प्रोव्हिजन घेऊन ठेवतो. एका उदाहरणातून आपण समजून घेऊयात, की म्हणजे आपल्या कंपनीवरती एक केस चालू आहे आणि आपल्या कंपनीवरती एक पेनल्टी येऊ शकते. ते आपल्याला आता माहीत आहे, की म्हणजे पुढे जाऊन पेनल्टी येऊ शकते. तर त्याचं आपण आत्ताच प्रोव्हिजन करून ठेवतो त्या गोष्टीचं. त्याला आपण प्रोव्हिजन असं म्हणतो. या उदाहरणामध्ये प्रोव्हिजनची एंट्री काय येईल? तर या उदाहरणामध्ये प्रोव्हिजनची एंट्री अशी येईल, की एक्सपेन्सेस आपण नेहमी डेबिट करतो. तर लीगल केस म्हणजे लीगल एक्सपेन्स अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन असं एक आपण एंट्री पास करून ठेवू या मंथमध्ये. ते जेव्हा खरा तो एक्सपेन्स येईल, तेव्हा ही एंट्री आपण रिव्हर्स करणार. तर आपण प्रोव्हिजन का घेतो? ते घेतलं नाही तर काय काय होऊ शकतं? का आता आता तर या मंथमध्ये तो एक्सपेन्स आलेला नाहीच आहे. पण तरी पण आपण का का घेऊन ठेवतो? त्याचं कारण असं की प्रॉफिट आपण प्रोव्हिजन नाही घेतलं तर जास्त प्रॉफिट दिसेल आणि फ्युचरमध्ये तो एक्सपेन्स आला, तर आपल्याला आपल्या बुक्समध्ये खर्च जास्त दिसेल. तर असं दिसू नये, असं होऊ नये म्हणून आपण आधीच प्रोव्हिजन घेऊन ठेवतो. त्यामुळे ही प्रोव्हिजन ही कन्सेप्ट पण खूप महत्त्वाची आहे अकाउंटिंगमध्ये. हं. आपण अकाउंट्स पेबल आणि प्रोव्हिजन याचं कंपॅरिझन केलं, तर याच्यामध्ये 2-3 गोष्टी थ्रू आपण कंपॅरिझन करू शकतो, की म्हणजे अकाउंट्स पेबलमध्ये इन्व्हॉइस आलं, तर मग ते अकाउंट्स पेबलमध्ये इन्व्हॉइस आलेलं असतं आणि प्रोव्हिजनमध्ये इन्व्हॉइस आलेलं आपल्याला अजून मिळालेलं नसतं इन्व्हॉइस. त्याच्यानंतर अ, दुसरं की आपल्याला अकाउंट्स पेबलमध्ये अमाउंट एक्झॅक्ट माहीत असते, की म्हणजे ही अमाउंट कन्फर्म आहे. पण प्रोव्हिजनमध्ये आपल्याला एक्झॅक्ट अमाउंट माहीत नसते. ते आपण एक अंदाजे अमाउंट घेतो, की म्हणजे अ, या अमाउंटपासून या अमाउंटपर्यंत आहे, तर एक अप्रॉक्सिमेट अमाउंट आपण घेतो. आणि अकाउंट्स पेबलमध्ये खर्च हा झालेला असतो आणि प्रोव्हिजनमध्ये तो खर्च होणार आहे. या त्याच्यामुळे आपण त्याचं प्रोव्हिजन घेतो. अशा काही गोष्टी आहेत. तर आज आपण शिकलो, की अकाउंट्स पेयबल आणि प्रोव्हिजन हे नक्की काय असते आणि या दोघांमधला फरकही काय असतो. तर आता पुढचा व्हिडिओ आपण करणार आहोत अकाउंट्स पेयबल, अकाउंट्स प्रोव्हिजन आणि अक्रूव्हल. अक्रूव्हल पण काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकूया. चला मग, बाय.